तुला सांगितलं ना, या घराकडे वाईट नजरेनं बघायचं नाही. आता पुन्हा काय बोललास तर पुण्यांदा तुझं खोबाड फोडन. आणि आता पायतानानं होळकर बाई मगा धन आम्हाला काय काय बोलते. तुम्ही शांत. तुमचा इथं काय संबंध नाही. मग आम्ही आमचा बदला घ्यायला मोकळे. तुम्ही आज आत्ता ताबडतोब आत्ता इथं सगळ्यांसमोर या बाईचं आम्ही मुस्काड फोडणार आणि मग इथून फरफटत नेऊन बाजारात सगळ्यासमोर पुन्हा हिचं मुस्काड फोडणार. बस मगापासून तुझा तमाशा बघतोय. आता बस. तुझ्या तोंडाला येईल ते बोलायला हे तुझं घर किंवा तुझं ऑफिस नाहीये. हे माझं घर आहे. सत्यजित मुधोळकरचं घर. फक्त ऐकायचं, तोंड उघडायचं नाही. माझ्या घरातल्या कुठल्याही माणसाला मुस्कटात मारणं तर लांब राहिलं. केसाला जरी धक्का लावलास ना तरी तुझा हा हात तोडून तुझ्या दुसऱ्या हातावर ठेवेन. रस्त्यावर कळलं? कामापुरतं संबंध आहेत ना आपले, मग ते कामापुरतेच ठेवायचे. पुन्हा माझ्या घराची पायरी चढायची नाही. निघ. तांबडे बाबा तुमचं रक्षण करो. नदीच्या भविष्यात गरज आहे तुम्हाला त्याची. युअर प्रोटेक्शन. जय तांबडे बाबा. जय तांबडे बाबा. ते काय आपली गाडी नाही येते कोण म्हणाला. काय झालं साहेब? काय झालं? आदर किती झालं आमचं. पुष्पवृष्टी झाली आमच्यावर. अत्तराचा फाउंटन फवारला आमच्यात. तुम्ही दिसलं का इकडे तुला? नाही. मग गाडी काढ ना. तावडी सारं म्हणल्याची सारवायची. तुला काय करायचं मामलेदार कधी येणार ते? पेट पेट दुखायला किती घेशी माझा जीव. अरे इस्तवाच्या धन्या कस आला तुला हिव. अगं शाले, अगं तू इथं कुठं बसती? वर बस की. अगं खाली बसायची सवय तुझी मोडली असल. बस की वर. मी सवय ती पुन्हा लावून घेईन, म्हणजे तुमच्या शेजारी बसता येईल ना मला. सासूबाई,
एवढं सगळं घडलं घरामध्ये आणि तुम्ही हसताय. शाले, कसं असतं या, आपल्याला वाटतंय दुष्काळ पडलाय, पाण्याचा एक टिपूस बी नाही. मग आपण सारखे सारखे आपल्या ओळखीच्या ठिकाणावर जायला लागतोय का? कारण आपल्याला ठाव असते कधी काळी तिथं वडा होता, आपण तिथं आशेने जातोय. पण काळाच्या ओघात हरवलेला तो वडा आपल्याला काही सापडत नाही. आणि वरून राजा बी आपल्यावर किरपा करत नाही. समद कसं रखरखीत वाटायला लागते. मला कळत नाहीये तुम्ही काय बोलताय ते. शाले, त्यानंतर एखादा दिवस आपण ठरवून टाकतोय की आपल्याला त्या वडाची आस नाहीच आहे. आपला त्याच्यावर विश्वासच बसत नाही. म्हणजे तिथे वडा नव्हताच असं आपण म्हणून चालतोय. आपण त्या वड्याकडे पाठ फिरवून जायला लागतोय आणि तेव्हा एकदम जमिनीचा ऊर पडून पाणी उसळी मारून वर येते. तेव्हा आपल्याला कळतं तिथं वडा होता, पण वड्याची बाहेर येण्याची वेळ ठरलेली नव्हती. सासूबाई, तुम्ही काय म्हणताय ते आत्ता लक्षात येते माझ्या. शाले, आज मला लय आनंद होतोय बघ, लय आनंद होतोय. मला कळलंय माझ्या लेकराचं माझ्यावर प्रेम आहे. त्याच्या मनात माझ्याबद्दल वलावा आहे. तो मातीच्या ढिगाऱ्याखाली ढापला गेलाय बघ. पण तो बाहेर येणार, ऊर फोडून बाहेर येणार. सासूबाई, माझा सत्या आधीपासूनच मायाळू आहे हो. या परिस्थितीनं त्याला असं कोरडं आणि वृक्ष बनवलं. शाले, मला ते ठाव नाही काय. माझ्या लेकरासाठी माझा जीव किती तुटतो या, तुला काय सांगू. पण आज मला माझा सत्या भेटला. त्याच्या लहानपणानंतर आज मला माझा सत्य भेटला. शाले, आज सत्य भेटला. पण या परिस्थितीनं मात्र त्याच्यापासून त्याचं बालपण हिरावून घेतलंय. असं बालपण हरपलेल्या मुलाच्या डोळ्यामध्ये जगाच्या रागाशिवाय दुसरं काय दिसणार होतं सासूबाई आपल्याला. शाले, अगं झालं ते होऊन गेलं. आता जे हाय ते आपलं हाय. आता तेच सावरायचा प्रयत्न करायचा. मी सावरे, पण पुन्हा त्याला बालपण नाही देऊ शकत. माझे बी किती दिस राहिले किती नाही ते मला ठाव नाही. पण मी सांगते, मी माझ्या लेकराचं सुख बघितल्याशिवाय जायची नाही बघ. आणि एक इच्छा आहे माझी, माझ्या लेकरानं मला आजचे म्हणून मारलेले हाक ऐकायची आहे शाले मला.
एवढं काम करून थकला असशील ना, घे दूध पी, बरं वाटेल तुला. अरे घे लेकरा, दूध पी. मगाशी जे काही झालं त्यातून उगीच नसते अर्थ काढू नकोस. तो दादा होळकर आपल्या घरातल्या नोकराशी सुद्धा असं वागला असता तरी मी तेच केलं असतं. मी फक्त घरातल्या कर्त्या पुरुषाचं कर्तव्य केलं. त्याच्यामुळे तुझ्यात आणि माझ्यात कुठलंही वेगळं नातं निर्माण होत नाही. समजा तूच बोलतोय आज, म्या कुठे काय बोलले. घे दूध घे. उगीच नसलेली नाती जोडायचा प्रयत्न करू नकोस. या वयात तुझे कष्ट वाया जातील, बाकी काहीही होणार नाही, कळलं? बरं ठीक आहे, ऐकलं तुझं समद म्हणणं, ऐकलं म्या. पण हे सांगायची काय गरज होती का? चल लेकरा, दूध पिऊन घे. चल. बघितलंस कसं येड आहे माझं लेकरू. ते मनात जे काय असेल ते ओटावर आणणार नाही म्हणजे नाहीच बघ. खुळ ग खुळ. अगं पण किती दिस मनातल्या गोष्टी मनातच ठेवणार त्यो. कधी ना कधीतरी बाहेर येतीलच की. काय ग, तुला काय निद्रानाश झालाय की काय? चल झोप, मला जाम झोप आली. गौरांग उठ, गौरांग उठ. काय ग ओरडते काय? इथे माझी झोप उडायची वेळ आली आहे, तू झोपतोयस काय? केवढा मोठा प्रॉब्लेम झाला असता कळतंय का तुला? त्या दादा होळकरनी चुकून किंवा जाणून बुजून जर सत्यजित दादांना हे सांगितलं असतं की ते ग्रीनफील्डचे पेपर्स मी नेऊन दिलेत त्याला, काय झालं असतं कळतंय का? सत्यजित दादांनी कुठे आणि किती खोल गाडलं असतं ना, मला पत्ताही लागला नसता. नाही, तुला कुठे आणि किती खोल गाडतील ते मी सांगेन ना तुला. तू कशाला चिंता करते? विनोद सुचतायत तुला? तर तुझ्या आजीने एवढा मोठा प्रॉब्लेम करून ठेवलाय. आजीला काय बोलायची गरज नाही. हा सगळा विचार त्या दादा होळकरची हात मिळवताना करायला हवा होता. जसा कोळशाच्या व्यवहारात हात टाकला ना की हात काळे होतात की नाही, तसंच या दादा होळकरशी हात मिळवलास ना तर हात नक्कीच काळे होणार. कारण तो काळाच आहे ग, आतून बाहेरून. आजीला दोष देते. मावशी, ये. मला वाटलं माझ्या रूमची वाट विसरलीस की काय. किती दिवसात निवांतपणे बोललो नाही होत आपण. हो ना मावशी, मला माहितीये तू खूप टेन्शन मध्ये असणार. हो, म्हणजे बघ ना, काल आजी जे काही वागल्या त्यानंतर तू नक्कीच त्याचं टेन्शन घेतलं असशील. वागायच्या आधी काही विचारच करायचा नाही. आणि मला माहितीये त्यांच्या वयाचा नात्याचा मान ठेवून तुलाही काही गोष्टी बोलता येत नाही. पण त्यांनी सुद्धा त्यांच्या वयाची जबाबदारी ओळखून वागायला नको का? वागायच्या आधी काही विचारच केला नाही. हे काय वागणं आहे? अरे तो दादा होळकर माणूस कसा आहे, त्याच्याशी बोलताना कसं बोलावं, काय बोलावं हा विचार तर सोडच. त्या जाऊन त्याला मारून आल्या. आता या सगळ्याचा सूड उगवायचं म्हणून तो माणूस काय करेल? प्रिया,
तू या सगळ्याची काळजी नको करू बाळा. मावशी कशी काळजी करू नको मी? मला तर कळतच नाहीये. बिचाऱ्या सत्यजितला त्याची काहीही चूक नसताना आणखीन किती संकटांना सामोरं जावं लागणार. काल केवढा डिस्टर्ब होता माहितीये तो दाखवत नसेल. त्यालाही खूप त्रास झाला या सगळ्याचा. आणि आता पुढे काय होईल, तो दादा होळकर काय करेल याची सतत टांगती तलवार आहेच. आणि हे सगळं कोणामुळे होत आहे? त्या मंजिरीमुळे. मावशी मी तुला सांगते, या घरात जेवढी संकट आली आहेत ना ती सगळी त्या मंजिरीमुळे आली आहेत. तुम्हाला दोघांना सुद्धा काय कमी त्रास झालाय का तिच्यामुळे? प्रिया, हे बघ, यातून कसा मार्ग काढायचा ते ठरवूया ना आपण. हे असं बोलून तू माझी समजूत काढू नकोस. हे बघ मावशी, आजींसमोर कोणी काहीही बोलू शकत नाही. पण मला आता असं वाटतंय की तूच थोडा वाईटपणा घे. समजावून सांग ना की हे सगळं. हो प्रिया, सासूबाई त्या दादा होळकरकडे गेल्या आणि तिकडे जाऊन त्यांनी जे काही केलं, मोठं धाडसाचं काम होतं ते. आणि त्याबद्दल मला त्यांचा अजिबात राग नाही, उलट अभिमानच वाटला त्यांचा. माझ्या अंगामध्ये ही धमक असती, मी तेच केलं असतं. पण मावशी, या मंजिरीमुळे घरातल्या प्रत्येकाला. प्रिया, प्रश्न मंजिरीचा नाहीच आहे. प्रश्न आहे तो मुधोळकरांच्या घरात येणाऱ्या बाळाचा. आणि दादा होळकर त्या बाळाबद्दल इतका अभद्र वागलाय, त्याला माफी नाही. क्या बात आहे सत्यजित, ह्याला म्हणतात डेअरिंग. म्हणजे तुझ्या आजीनं त्या दादा होळकरचं जेव्हा कानफाटात मारली असेल ना, त्या दादा होळकरचा चेहरा बघण्यासारखा झाला असेल. याला म्हणतात डेअरिंग, आणि तेही आजीचं तुझ्या. सत्यजित, अरे मी तुझ्याशी बोलतो आणि तू काय शोधतोयस काय? अरे यार, मी बहुतेक माझा फोन घरी विसरून आलोय. अरे मग कुणाला तरी पाठवून मागून घे ना. मी एवढी आनंदाची बातमी शेअर करतो आणि तू. सत्यजित, पण काही म्हणा, आजची ब्रेकिंग न्यूज काय, तर तुझ्या आजीनी त्या दादा होळकरच्या कानाखाली मारली, हीच. व्यंग, तुला किती वेळा सांगितलंय, ती बाई माझ्या आईची सासू आहे, ती माझी आजी नाहीये. अरे सत्यजित, पण. हॅलो, या मॅम. ओके, ग्रेट. या आय गॉट इट. ओके, बाय, गुड डे. सत्यजित, गेस व्हॉट, गुड न्यूज आहे. काय? ग्रॅहम जॉन्सन भारतात आलाय. ग्रेट, आजच्या आज मीटिंग फिक्स कर, आजच भेटूया. अरे हो सत्यजित, त्याच्या सेक्रेटरीचाच फोन आला होता आणि त्यालाही आपल्याला भेटायचंच की. मग आता तो मुंबईत आहे, कोल्हापूरला आल्यावर भेटू. आता गाफील राहून नाही चालणार व्यंग. हे प्रोजेक्ट आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे डील जर आपण क्रॅक केलं ना, तर दादा होळकरच्या कपाळात शेवटचा खेळा ठोकलाच म्हणून समज. हे फोन इथेच विसरले वाटतं. हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलतंय? मंजुषा होळकर बोलते. सत्यजित भाऊ, प्लीज प्लीज मला वाचवा. मी खूप मोठ्या संकटात आहे. मला इथून सोडवा प्लीज. प्लीज मला. हॅलो, अहो हा फोन मी